आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। उल्हासनगर महापालिकेच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर रिपाई आठवले गटात मोठी दुफळी निर्माण होऊन उभी फूट पडली आहे। रिपाई जिल्हाध्यक्ष नाना बागुल यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना चुकीची माहिती देत शिवसेना शिंदे गटाने आपल्याला 7 जागा सोडल्याची माहिती दिल्याचा गंभीर आरोप आठवले गटाच्या नेत्यांनी केलाय। शिवाय बागुल यांनी शिवसेना शिंदे गटातून स्वतःची आणि सुनेची उमेदवारी पदरात पाडून घेतली आणि आठवले यांचा विश्वासघात केल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी आता आठवले गटाच्या नेत्यांनी केली आहे। यावेळी महिला कार्यकर्त्यांना तर अश्रू अनावर झाले। उल्हासनगरमधील आठवले गटाचा भाजपाला पाठिंबा असून बागुल यांचं कुणीही काम करणार नाही असा निर्णय आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलाय। आठवले साहेबांना त्यांनी सुरेश बारसिंगे आमचे त्यांना जाऊन भेटलं आणि सांगितलं मी 7 जागा शिवसेनेतून घेतल्या आहेत। म्हणजे ठीक आहे, 7 जागा तू घेतल्या शिवसेनेतून, कोणाला या पक्षात जे काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना कोणा पक्षाच्या कार्यकर्ता दिल्या आहे का? 7 जागा दिल्या नाहीये। फक्त त्यांनी त्याच्या बायकोला आणि स्वतःच्या घरच्यामध्ये 2 जागा घेतलेल्या आहेत शिवसेनेकडून। मग 5 जागा गेल्या कुठे? 5 जागा विकल्या आहेत, कोणाला काय केलेलं आहे त्याला जाऊन विचारा। मग या आठवले साहेबांना खोटी माहिती दिल्या म्हणून आठवले साहेबांनी ताबडतोब त्याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे। ऍक्शन घेतलं नाही तर या उल्हासनगर मधील सर्व कार्यकर्ते त्याच्या बायकॉट करणार आहे। आणि तर दुसरीकडे आपल्यावर झालेले आरोप हे बिनबुडाचे असून मी आठवले साहेबांना योग्य ती माहिती दिली आहे, कोणताही विश्वासघात केला नाही। शिवसेना शिंदे गटांना जागा सोडल्या तर त्यांच्या सोबतच काम करणार ना। ज्या भाजपानं पक्षाला जागा दिल्या नाहीत त्यांचं काम कसं करणार असं स्पष्टीकरण नाना बागुल यांनी दिलंय। सेनेसोबत रिपब्लिकन चळवळीतले रिपब्लिकन कार्यकर्ते, मी रिपब्लिकन पक्षाचा शहराचा जिल्हा अध्यक्ष आहे, मी स्वतः उमेदवार आहे आणि सेनेच्या बरोबर रिपब्लिकन चळवळीतले रिपब्लिकन कार्यकर्ते उभे आहेत तरी सेनेच्या बरोबर पाठिंबा द्यायचा नाही, ही भूमिका काय मला काय समजत नाही। मी ह्या सगळ्या गोष्टी ठाणे जिल्ह्याचे जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे निरीक्षक आहेत बारसिंग साहेब, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळवलेल्या आहेत। बारसिंग साहेबांनी पत्र दिलंय, रिपब्लिकन पक्षाची सेनेसोबत युती आहे अशा पद्धतीचं त्यांनी पत्र दिलंय आणि ते पत्र मी आता तुम्हाला दाखवतोय। हे पत्र बघा, झूम करून बघा पाहिजे तर। याच्यामध्ये आठवले साहेबांच्या आदेशानं सगळ्या ह्या गोष्टी घडलेल्या आहेत। मी जर का पक्षाच्या विरोधात पक्षाची इमेज बिघडेल अशा पद्धतीनं काम जर का करत असेल तर निश्चित माझ्यावर कारवाई झाली तर हरकत नाही। तर बागुल यांनी भाजपाबद्दल जे आरोप केलेले आहेत ते खोटे आहेत, त्यांना मी चॅलेंज देतो। त्यांनी समोरासमोर येऊन चर्चा करावी असं थेट आव्हानच भाजपानं दिलंय। किसी भी मंच पे नाना बागुल को चैलेंज देता हूं कि मेरे से आके चर्चा करो। हमने तुमसे बातचीत की है, हमारे सामने किसी भी मंच पे, खुले मंच पे सभी पत्रकारों के सामने आके हमसे चर्चा करो, हम खुली चर्चा करने के लिए तैयार हैं। दरम्यान उल्हासनगर निवडणुकीच्या मतदानाला अवघे 10 दिवस शिल्लक असताना आठवले गटाअंतर्गत निर्माण झालेली दुफळी ही कार्यकर्त्यांमध्ये मोठी संभ्रम निर्माण करणारी आहे। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।